उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मतं फुटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। मतपत्रिकेच्या निवडणुकीतही आम्हीच जिंकलो बरं, निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना डिवचलं। मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजप आघाडीचे सीपी राधाकृष्णन जिंकले। बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता, लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवीन सरकार बनवणार, बालेन शाह यांची माहिती। राहुल गांधी यांच्या वागण्याची समाज माध्यमात चर्चा, उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान भलत्याच दिशेने गेले राहुल गांधींना आवरायला अधिकाऱ्यांची धावपळ। नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याच्या विरोधकांचा डाव का, अनेक भाजप विरोधकांकडून व्यक्त झाल्या सूचक प्रतिक्रिया। मुसलमानांवर भडकले प्रकाश आंबेडकर, काश्मीरात अशोक स्तंभ चिन्हावर धर्मांध मुसलमानांचा हल्ला, आंबेडकरांकडून धर्मांध मुसलमानांच्या वागण्याचा निषेध। समृद्धीची बदनामी करायचा छत्रपती संभाजीनगरात प्रयत्न, सावंगी दरम्यान समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचा टायर पंक्चर झाल्यानं वाहतूक खोळंबली। आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6 आरोपींना 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी, कराड वगळून इतरांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, आरोपींच्या अर्जावर न्यायालयाची भूमिका अपेक्षित। संजय शिरसाटांचा भ्रष्टाचार 5,000 कोटींचा, रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप, सिडको जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार, आमदार रोहित पवारांचा दावा। आमदार रोहित पवार खोटारडे, राजकीय द्वेषापोटी खोटी माहिती देतात रोहित पवार, भाजप आमदार बबनराव लोणीकरांची टीका। सोनं प्रतितोळा 1,09,000 पलीकडे, तर चांदी प्रति किलो 1,26,000 पलीकडे, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव चढले। पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत, महाराष्ट्र सरकारकडून जम्मू काश्मीरला 5 कोटींची मदत।